नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विदर्भ पद्धतीची माझ्या आवडीची भेंडीची कढीची रेसिपी। तर भेंडीची कढी करण्यासाठी 1 पाव जरळ भेंड्या मी घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी लागणारं साहित्यसुद्धा घेतलं आहे। त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व चिरून घेतलं आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे भेंड्यासुद्धा चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्या मागचे पुढचे भाग काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने भेंड्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत। एका मोठ्या कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातलं आणि मग चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला। कांदा लालसर परतल्यावर आले लसूण पेस्ट घातली आणि मग टोमॅटो घातला। टोमॅटो थोडा सॉफ्ट होऊ द्यायचा। त्यामध्ये आता चवीनुसार मसाले घातले, तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर सर्व मसाले मिक्स करून छान असे थोडे शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग चिरून घेतलेल्या भेंड्या घातल्या। झाकण ठेवून 5 मिनिटं अगदी मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। कढी करायची आहे म्हणून मी इथे 2 टेबलस्पून दही घेतलं। त्यामध्ये 2 टेबलस्पून चणा डाळीचं बेसन घातलं, मिक्स करून घ्यायचं आहे। तर रवीच्या सहाय्याने मी कढीचं मिश्रणसुद्धा घोळून घेतलं। भेंड्यासुद्धा इथे थोड्या शिजलेल्या होत्या। ह्यामध्ये आता आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। मग पाण्याला उकळी आल्यानंतर दही बेसनाचं जे मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेते आणि मग पुन्हा 5 ते 7 मिनिटं ही कढी झाकण ठेवून शिजवून घ्यायची, म्हणजे खूप छान भेंडीची कढी तयार होते। एकदम विदर्भ पद्धतीची आणि चविष्ट अशी ही भेंडीची कढी तयार होते। वरून मी तडका देत आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं, जिरं मोहरी घातलं, लाल मिरची, कढीपत्ता आणि थोडं तिखटसुद्धा घातलं आहे आणि वरून मग तडका दिला आहे। तर खूप चविष्ट अशी ही भेंडीची कढी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।